इथे मी छोट्या साईजचे कारले घेतलेले आहेत। आपल्याला या रेसिपीसाठी असे छोटेच कारले पाहिजे आहेत। कारले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याला कारल्याचं हे वरचं कवर जे आहे ते काढून टाकायचं आहे। शकता मी कारल्याची वरची साल काढून घेतलेली आहे। आता आपण याला मधून चिरा देऊन यामधील बिया सुद्धा काढून टाकूया। कारल्याच्या आतमधल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत। इथे मी कारल्याची साल घेतलेली आहे। आता ट्विस्ट असा आहे की या सालीपासूनच आपण या कारल्यांमध्ये भरण्यासाठी मसाला बनवणार आहे। आपण या कारल्याला छान मीठ लावून घेऊया। या सालीला सुद्धा मीठ लावूया। मीठ आपल्याला आतमधून सुद्धा चोळून लावायचं आहे। कारल्याला आणि सालीला दोन्ही यांना मीठ लावून झालेलं आहे। आता आपण हे रात्रभर झाकून ठेवूया। कापलेले कारले आणि कारल्याच्या साली ह्या दोन्हीही मी स्वच्छ 2 पाण्याने परत धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे सर्व 10 मिनिटं स्टीम करूया। आपले कारले छान वाफवले गेलेले आहेत। भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेले आहे। आपण थोडं जिरं घालूया, लाल मिरची पावडर, त्यानंतर ही वाफवलेली कारल्याची साल यामध्ये घालूया। गरम मसाला, जीरा पावडर, धनिया पावडर, ही आमचूर पावडर आहे, थोडा गूळ घालूया, मीठ। आपलं हे कारल्यामध्ये भरण्याचं सारण रेडी आहे। आपण कारल्यामध्ये हे सारण भरून घेऊया। प्रकारे मी कारल्यांमध्ये सारण भरून घेतलेलं आहे। मध्ये मी तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला थोडंच लागणार आहे। त्यानंतर जिरे घालूया, एक एक कारलं यामध्ये सोडूया। आता आपल्याला कारले खूप जास्त शिजवायचं काम नाही आहे, कारण की हे आपण आधी स्टीम करून घेतलेले आहे। आपण थोडं पलटूया। इथे बघू शकता आपले कारले मस्त फ्राय होत आहे। वरून थोडी कोथिंबीर घालूया। प्रकारे आपले चटपटीत मसाला कारले रेडी आहेत। अशा प्रकारे आपले चटपटीत भरलेले मसाला कारले रेडी आहेत। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।